काय केलं जगद्गुरु तुकोबा? एका लुगड्यावर संसार करायची ती आवली, एका. गरीब नव्हती माय, पुण्याचं सासर आहे तुकोबारायाचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. 3600 माय. डोंगरात नव्हता, पुण्यात होता. किंमत जागेल माहिती तुमच्या इतकं कुणाला जागेची किंमत माहिती? 3600 माय. 1425 माणसं एका दिवशी जिच्या बापाच्या हाताखाली ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठं मन असन त्या माय माऊलीच. नवरा काय साधा होता का? हा, सगळं तर देहूला दिलं. एके दिवशी अशीच 22-23 वर्षाची मुलगी दारात येऊन उभी राहिली. जगद्गुरु तुकोबांकडे बघायला लागली, रडायला लागली. जगद्गुरु तुकोबांनी विचारलं, माझ्या डोळ्यात का ग पाणी तुझ्या? काय कमी पडलं तुला? तुकोबा, काही कमी नाही पडलं हो, तुम्हाला बघून डोळ्यात नासू आपोआप गळाली. आई बापांनी सुद्धा साथ सोडली, पण तुमच्याकडे पाहिलं आणि आई बाबाची आठवण आली. असं वाटलं तुमच्या स्वरूपात माय बाप मिळाला, अजून काय पाहिजे? एवढं काय दुःख पदरात पडलं ग माय तुझ्या? काय सांगावं तुकोबा? लहान वयात लग्न केलं, लग्न केल्यावर थोड्याच दिवसामध्ये नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक कुटुंबाने माझ्या मस्तकी मारला. मीच कलंकित, मीच लक्ष्मी, मीच उलट्या पायाची असं म्हणून हातात 1.5 वर्षाचं लेकरू ठेवून घराबाहेर काढलं. जिला घरच्यांनी साथ दिली नाही तिला बाहेरच्यांना द्यायची अपेक्षा तरी कुठं करावी? लेकराकडे बघून जगले बघा. फार वेळा विचार आला मरण्याचा, पण लेकराकडे बघून कधी सामर्थ्य नाही झालं मरण्याचं. कारण आईचं अंतकरण विचार आला, त्याने सांभाळो, पण आज मी त्याला नाही सांभाळलं तर किती अवस्था वाईट. या विचारानं लेकरासाठी जगत राहिले. आज तुमच्या दारात आले कारण एकच वाईट वाटतं तुकोबा, बाईच्या पोटातली धग कुणाला दिसत नाही, पण बाईची साडी फाटलेली असेल तर तिचं अंग मात्र लोक नजर भरून बघतात. ती जेवली का नाही हे कुणाच्या लक्षात येत नाही, पण तिला जीव घालण्यासाठी, उपकार ठेवण्यासाठी तिच्या कुठल्या गोष्टीचा आपल्याला वापर होतो का याचा मात्र प्रत्येक जण विचार करतात. पोटाची भूक भागवताना प्रत्येकानं शरीराची भूक भागवायचा प्रयत्न केला. या सगळ्या संकटामध्ये लेकराला वाढवणारी मी वाघीण एवढंच लेकराला शिकवलं. अरे लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी सुद्धा जास्त समाधान देते आयुष्यात, हे शिकवून लेकराला वाढवलं. कधीच चुकीच्या मार्गाने गेले नाही, सत्व कधी हरण होऊ दिलं नाही. नवरा जाऊन एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा सामर्थ्याने लेकरू वाढवायचा प्रयत्न तुमच्याच अभंगाने शिकवला. तुमच्या अभंगावर जगले, तुमच्या अभंगावर विश्वास ठेवला, तुमच्या शब्दांवर प्रेम करत इथपर्यंत पोहोचले. पण तुम्हीच म्हणता संत मायबाप असतात आणि आई बापाकडे सांगायला लाजायचं नसतं. आजपर्यंत कोणासमोर दुःख मांडलं नाही, कारण दुःखाचा गैरफायदा घेतला असता सगळ्यांनी. वाघिणीसारखी उभी राहिले, नजर वर करून सामर्थ्यानं लेकरू सांभाळलं. आज कुठंतरी वाईट वाटलं म्हणून तुम्हाला येऊन सांगितलं. तुकोबारांनी विचार करावा, बाईच्या अंगावरची साडी जीर्ण झाली. तुकोबाची स्वतःची बायको एका लुगड्यावर संसार करीत होती. कणगीवर लुगडं वाळू घातलं होतं आणि कणगीच्या बाजूला आवली माता आंघोळ करीत होत्या. तेच कणगीवरचं लुगडं वडलं आणि बहिणीला आयर म्हणून त्या बोरीच्या पदरात टाकलं. हाही विचार केला नाही की आता आपली बायको काय निसून बाहेर पडेल. स्वतःचा संसार उघड्यावर टाकून पुढच्याचा संसार सामर्थ्याने झाकायची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना आम्ही मायबाप तरी कसं म्हणू नये, म्हणून आम्ही त्यांना संत मायबाप. अशा पाठीचे संत उभा राहिल्यावर काय कमी पडणार आहे तुम्हा आम्हाला? जगद्गुरु तुकोबांनी ज्यांनी यांचा संसार राखला त्यांचा संसार विठ्ठल तरी कसा उघड्यावर पडू देईल. पण विश्वासानं सांगते माय, किती संकट येऊ द्या, किती दुःख पदरात पडू द्या, किती लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या, विठेवरच्या मालकावर विश्वास ठेवा. एक दिवस येईल प्रत्येकाला वाटेल सामर्थ्याने सत्य होती म्हणून आजपर्यंत टिकली. हिम्मत सोडू नका, कारण ज्या दिवशी तुम्ही हिम्मत सोडाल आतापर्यंतच्या केलेल्या कष्टाचा फायदा होणार. शेवटपर्यंत टिकवा माय, शेवटपर्यंत सत्व टिकवा, शेवटपर्यंत टिकवा. काय व्हायचं चिंता करू नका. ज्या दिवशी सगळे दरवाजे बंद होतील, सगळीकडनं संकट येतील, ज्या दिवशी तुम्हाला जीव द्यावा असा वाटेल ना त्या दिवशी फक्त ज्ञानेश्वरीवर हात ठेवा. माझा विठेवरचा मालक तुमची राखणदारी करायला तुमच्या दारात येईल. काळजीच करू नका, तुम्ही काळजीच करायची नाही. घालून या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठोबासे. संताच्या रूपानं देवानं राखलं हो, किती करतो ते जुनं भजन बरं. लेकरांची सेवा केली सतवाई, लेकरांची सेवा केली सतवाई. कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा जगी तोड नाही. उभारी न
जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बाप अभंगाला जोड ढाळची पणांची अभंगाला जोड ढाळची पणांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची किती करशी फिरत्याचा का वरती देशी फिरत्याचा का वरती देशी महातीला विठ्ठला आकाशी झेपघर पाखरा आकाशी झेपघरी पाखरा सोरी सोन्याला विठ्ठला सोरी सोन्याला विठ्ठला सोरी सोन्याला विठ्ठला कुठं जायचं सोडून पाहुणीचा डबी पाहुणीचा डबी पाहुणीचा डबी राहिलेले दोन चार म्हणा ग बाय नुसतं पोट नका हलू मला नाही कळलं म्हणून काय झालं त्याला कळतंय की माझ्यापासून लपून राहाल त्याच्यापासून प्रेमाने आनंद तुम्ही व्यक्त करा पाहुणीचा डबी पाहुणीचा डबी दुखी संसाराची दुखी संसाराची अरे बोल पाहुणीचा डबी पाहुणीचा डबी यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हावाचा गीतो बासरी कान्हा राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ पुरुष मंडळी तुम्हाला काय टोचतो वय देव टोचतो विचतो हा काळी प्रत्येकाच्या हातात जाळी मुखात नाम स्मरणात विठेवरचा मालक अखंडितपणे भजन खनखनाट विठेवरच्या मालकापर्यंत पोहोचला पाहिजे चंद्रभागीच्या तिरी थांबला हरी पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल वा माय बाप विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाने ही ओ विठ्ठली माझे माऊली ही ओ विठ्ठली माझे माऊली येतात बोला ही ओ विठ्ठली माझे ही ओ विठ्ठली माझे माऊली ही ओ विठ्ठली माझे माऊली बोला ही ओ विठ्ठली
विठ्ठला विठ्ठला सामर्थ्य अधिकार आनंदाचा डोही आनंद तंग आनंदाची अंग आनंदती. माणसं म्हणतात सुख म्हणजे काय असतं. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार जाई न गे मायतया. सुखाची अनुभूती होते. हा आनंद दुसरीकडे, हे सॅटिस्फॅक्शन, हे सुख दुसरीकडे. पुरुष मंडळी अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे का? नाही, आपलं अर्ध आयुष्य त्याच्यातच गेलं. तुझ्यासाठी गेले वनात, गवळणीची वाट लावली रे तुम्ही. काय पण माणसं, गवळण आहे ती, ऋषीचा अवतार आहे. गवळणी म्हणजे गवळणी नाही आहेत, तपस्वी ऋषी आहेत ते, ज्यांनी गवळणीचा अधिकार मिळवला का तर जगाच्या मालकाचं सानिध्य प्राप्त व्हावं. काही नका रे करत जाऊ. देवाचं नाव घ्यायला काही तत्व नाहीये. काळ वेळ नाम, पण योग्य ठिकाणी तरी घ्या, योग्य पद्धतीने तरी घ्या. मी असं नाही म्हणत असंच म्हणा, नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. रामकृष्ण जमल तसं म्हणा, पण ते देवाचं नाव मुखात आल्यावर समोर देवच यावा. डोळ्यासमोर देवी नाही, देवच यावे ना. पण आपण काय कशी रे, कोण आहे आपण? शाहिस्तखानाच्या लाल माला चालल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहा बना मुझे लगता है शिवा के मारों ने बदले क्या आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. शत्रु की हो या अपनी, हर औरत को देवी की तरह पूछते हैं. वो हिंदू है, औरत जात की इज्जत करते हैं. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है तुमको जहापना? तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है. फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है? बदला नहीं लेगा ले शिवा, बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन सजाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूँ बेगम जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, किसी भी धर्म जात की औरत हो, वो शिवा की परवरिश ऐसी है, उन हिंदुओं की परवरिश ऐसी है. वो औरत जात की धर्म जात नहीं देखते, वो औरत कितनी सुंदर है उसको नहीं देखते. वो हर औरत को, वो कैसी भी हो, किसी की भी हो, हर औरत को माँ की नजर से देखते हैं. वो शिवा के मावले है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. हे कायम लक्षात ठेवा. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान तिथेच भगवंताचं वास्तव्य. जिथे स्त्रीला सन्मान दिला जात नाही तिथे कधीच विठेवरचा मालक स्थापन होत नाही. आयुष्यभर लक्षात ठेवा. परमार्थ योग्य मार्गाने करा. पंढरीला जाताना डोळ्यासमोर विठेवरचा मालकच हवा. एकादश करताना मनामध्ये त्याचं चिंतनच हवं. त्या दिवशी मला भय नाही वाटणार, कारण माझं कर्म चुकीचं नसणार. का भय वाटत नाही? आम्ही काही चुकीचं वागलो, चूक केल्यावर भय? तुकोबाराय म्हणले मला वाटत नाही. कोण दिवस येईल, जसा येईल तसा येईल, होऊन होऊन काय होईल हे जाईल, पण हे परमात्म्याशी संलग्न आहे, हे कोण नेणार? त्याच्यात माझ्यात काही अंतरच राहिलं नाही. आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतर आहे. आमची अवस्था म्हणजे ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. कळलं का? हत्ती कशाचा? नेला कुठे? धुतला. मुंबईकर तुम्ही आला का? मीठ निर्माण कुठून झालं? मग पाण्यात गेल्यावर काय झालं? पाणी झालं ना मिठाचं. अगदी तसं आहे. ज्या दिवशी तुझ्या दारात आलो त्या दिवशी तुझ्यापासून मन हल्लंच नाही. आता कुठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. आलं ते फक्त शरीरच माघारी, मी मात्र तुझ्या जवळच. मग हा आत्मा जर तुझ्याशी संलग्न आहे तर मरणार मी आहे का? मेलं कोण? शरीर. मेलं कोण? तुका म्हणे एक